मेरी सफेद बनने वाली जिंदगी में लय खतरनाक सीन आहे इथं. प्रताप असल्यावर काही ताण आहे का? फर्स्ट टाइम असं झालंय की 3दा पोलीस भेटले आम्हाला. पकडून कोणीच शकलं नाही आज. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर कालचा व्लॉग जर बघितला असेल तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की आजचा व्लॉग काय रिलेटेड आहे. आणि जर ज्या लोकांनी कालचा व्लॉग नाही बघितला आहे तर तो सगळ्यात पहिले बघून या. खूप सारी बक्षोदी, खूप सारी मस्ती कालच्या व्लॉगमध्ये केलेली आहे. आणि आज आपण जाणार आहोत छत्रपती संभाजीनगरला. तर पुढे काय काय होतं ते आपण बघणारच आहोत. तर चला आता व्हिडिओला मी स्टार्ट करतो. आता प्रथम मी इथं वाट पाहत होतो बस स्टँडवर याची. कुठं गेलता भाऊ फिरायला? अरे ते बाबानं सोडलं रे. फौजी बाबा नाही रे, मम्मीच्या पप्पाला. मम्मीच्या पप्पाला. अरे चल तिथं ते मस्त झोपेले ते. कोण? अरे एवढं झोपेले डायरेक्ट बस बी डायरेक्ट अशी निघून राहिली होतं. माझं काय काय तू चल काय तो? चल रे. हो आगे चल. आज काय करू राहिले? आता उचकवतो काय? जाऊ दे त्याला, लहान येतो जाऊ दे चल. त्याला गाडी चालवायची हौस आहे सध्या. इकडे कुठं घालून राहिलं? तिकडे आहे रोड आपला. त्या तिथं समोर पोलीस राहतात चौकावर. आता प्रेमेन मी चाललोय पायी पायी. चल येऊ का? हा. काय रे प्रेम आहे, आज डायरेक्ट गाडी सुबी त्यांची ट्रॅफिक वाल्यांची. बरं झालं आपण उतरलो लवकर. अरे या चौकातून जे बी पायी पायी जातं ना ते पोलिसांना माहित राहतं हे कोणत्या तरी गाडीवरून उतरलेले. काय करून काय चाललं भैया काय करायचं करून घ्या. मेन चौक या इथं पोलीस थांबते समोर. दिसलं का 2 जण? हा तिथे समोर कॉलेज पाहिजे पडेगावला. पडेगाव माग गेला भाऊ. अरे पण पडेगाव म्हणजे ते ऑनलाईन दाखवतंय पडेगाव, पण अजून पुढे दाखवतंय ते मॅप वरती. ते जाऊ दे, किती शो बुक करायचा? ते जाऊ दे, ते जाऊ दे, इथून चला ते जाऊ दे. माग मामा असं भैया बस काढू. मग मामा काय करून घेणार आहे? ए यार काय टाइमपास साईड आहे. लोकेशन वर काय कुठं आणलंय तू? हॉस्पिटल इथं कोणतं कॉलेज दिसतंय तुला? अरे बाय ते जाऊ दे, लोकेशन पाय. अरे पण- इथं आलोय आपण. पुढे जातोय ना भैया ते. एक ते मीटर टर्न इकडे मारायला लावतोय. आता इथं हे जे हॉस्पिटल आहे काय, इथं डायरेक्ट इथं आमचे हातभर फाटू राहील. इथं लिहिलेलं आहे किडनी ट्रान्सप्लांट लिहिलेलं आहे. भैया पुरा वास येऊ राहिला मधून. आता इकडे घुसायचं काय? अरे शो निघून जाईल आपला. 4:30चा शो, 3:30चा शो आहे. इथं कॉलेज पाहायला आलो होतो. आता हे बाई भूत बंगल्यासारखं आहे. या इकडं आहे बघा, डेप्थ ऑफ निफ्रोलॉजी अँड किडनी ट्रान्सप्लांट आहे डायरेक्ट. इथं वास येतोय पूर्ण. अरे इथं पाय ना भाऊ, काय कॉलेज. आता गुगलवर कधी भरोसा नाही ठेवायचा गाईज. हे इथं गाईज इथं मुत्री आहे, बघू नाही शकता तुम्ही. बा माणूस मुतो राहिला. आणि लोकेशन तिकडची दाखवत आहे. लोकेशन तिकडची दाखवत. भैया पाय 1:30 वाजल्या. प्रेम कसं जायचं आपल्याला पिक्चर पाहायला? पिक्चर आपल्या 2:45ला विषय नाही पिक्चर. अरे मला डीएड कॉलेज बघायचंय थोडं. गुगलवर कधीच भरोसा नाही ठेवायचा गाईज. हे पाय इथं पुरं आहे ना. का? अरे इथं दाखवतोय ना मॉडेल. भैया गाडीवर चाय दाखव. हे बघा गाईस, आता इथं पुरं आहे ना असा एरिया आहे. आमची पुरी हातभर फाटवलेली. असं वाटतं इथं कोणी. हे थांब ना. हे बाई आता या पोरांना बी विचारलं, ते पोरं डायरेक्ट म्हणते इथं काही आसपास डीएड कॉलेज बी नाही. आणि तू जे म्हणतोय ते नाव तर कधी ऐकेल बी नाही म्हणे आम्ही. तुम्ही पागल आणि तुझं फोन पे पागल, गुगल पे पागल. अरे त्या गुगलनी शॉर्ट केला माहिती का परत. चला मग टाइमपास नको. पाऊस चालले मूवी जायचं आपला. मग आता पाऊस तर थांबू दे थोडा. इथं आज तुला फील नाही वाटत आहे का प्रेमे? जमलं ना. मी काय म्हणतोय, तुला असं इथं फील नाही वाटत आहे का? वरती हे ट्रान्सफर करता माहिती का किडनी जर आपली तू विकून टाकू आपण. एक विकून टाकून थायलंडची ट्रिप. भैया थायलंड ट्रिप दुसरी ट्रिपला प्रेमची विकू. अरे ते जाऊ दे, पण तुला असं वाटत नाही का इथं कोणी बी येईन आपल्याला किडनॅप करून किडनी बिडनी काढून घेईन असं वाटत नाही का? पुरं भूत बंगला वाटतोय नाही तर. पाय ना भाऊ, हा भूत बंगला आहे. मला तर वाटतं.
चल ना भाऊ साईड चल ना कुठं जायचं आता? अरे जाऊ ना भाऊ. याचं बी कॉलेज पाहिजे प्रेमाचं. कोणतं पाहिजे रे तुला? अरे पुढे नसेल पाऊस देवगिरी. पण का रे फर्स्ट टाइम असं झालं, तीनदा पोलीस भेटले आम्हाला रस्त्यातून येताना. तिथं चौकात एकदा होते, त्यांची डायरेक्ट गाडीच होती, 4 जण होते. बरं झालं तिथं एकदा उतरलो. आता इथं येताना एक चौक लागला, तिथं 2 लेडीज होत्या. तिथून तर ते फोटो बिटो काढून टाकत होते डायरेक्ट, म्हणजे फाईन बिन मारत होते. तिथून एकदा वाचलो, एंट्री केली आम्ही तिथं बाबा पेट्रोल पंप पासून. तिथं एक जण पोलीस वाला उभा होता. फर्स्ट टाइम असं झालंय की 3दा पोलीस भेटले आम्हाला. पकडू कोणीच शकलं नाही अजून. पकडू तर कोणी शकतच नाही रे आपल्याला. प्रत्या असल्यावर तर काही ताण आहे का? चला आता साईड आहे, मूवीचा टाइम होत नाही तर ते जाऊ दे. रिक्लायनर मध्ये बसणार आहे आपण. रिक्लायनर तिकीट बुक करेल ना. मी तेच म्हणतोय, म्हणजे पहिले सांगून ठेवतोय. रिकामा साधे ऑनलाईन मारतो ते. किती भिकारी गाईस पावर 50 रुपये सुट्टी नाही, ऑनलाईन मारतो त्याने. चल ए छुट्टा नाही आगे बढ. हे चला आता चल उठा. कुठे साईड आहे? मी काय म्हणतोय, पहिले सांगतोय साधे तिकीट बुक नका करू. नाही रे यार, केले ना भाई रिक्लायनरचे. दाखवू का भाई? दाखव रे. आता का दाखवूनच दे. रिकामा तू शॉर्ट देऊन टाकतो. अरे काय झालं? ईमेल कुठं राहतो रे? ईमेल. हा ये मेल. हा एक नंबर. डायरेक्ट विषय बोलूया. भाई काय रे वातावरण कसं आहे? वाताची पुरी माया होऊन जाईल आता. आपल्या सोबत होतं रे असं कधी मी. पण मजा भाऊ. पावसातच माझ्या रे. कुठे रे? चक्कर में लड़के घुमाने की उम्र में दोस्तों के साथ घूम रहे. असा घे भाऊ, असा सोड आपला वर. हा ना भाऊ. तो भारी व्हिडिओ टाकायची का? व्हिडिओ काढायचं म्हणतो का? स्टोरी टाकसाठी. व्हिडिओ काढ फक्त. स्टोरी टाकसाठी म्हणतो मी स्टोरी टाकतो, व्हिडिओ केला. युट्यूब म्हणतोय आता. युट्यूब घेतलंय जस्ट. या साईडने आलो होतो आम्ही इकडून असं. आता ऑफिस तिकडे चाललोय बघ मॅप मध्ये. यार बॅग खराब होती प्रतीक दादा. जाऊ दे आता लेफ्टला टाकतो तिकडं. ते जाऊ दे. प्रेम आहे पण प्रेम आहे. गुगल वर कधी भरोसा नाही ठेवायचा. अरे काही दाखवू राहिलं. माझ्या कॉलेजचं बी काही पानं नाही झाले, पण आता शोला टाइम होतोय. मित्रांनो गुगल वर कधीच भरोसा नका ठेवू, कारण माझं कॉलेज तर पानं झालेलं नाही त्या गुगलच्या भरोश्यावरती. त्यानंतर शोचा टाइम होत होता, म्हणून आता चाललोय शो पाहायला. शोला आता सय्यारा मूवी. ते नावच नाही कॉमेडी. भैया प्रत्या दिवस नको होती तर का रडू बिडू नको का प्रत्या खरं. मला आता इमोशन होते माहिती का. भैया आता आलोय सय्यारा फिल्म पाहायला आम्ही. तेव्हा पुढं थिएटर आहे. भाई काय रे ओके मध्ये सिनेमा थिएटर. हो ना, आता मध्ये कसं आहे काय करत्या भाई? काय रे लय खतरनाक सीन आहे इथं. क्लब वाटतोय डायरेक्ट. घेऊ ना यार, वाटतं आहे घेऊ पण. अच्छा ऑर्डर देऊन टाकू. तिकडच देऊ ऑर्डर. इकडं कोण दिसत पण नाही रे जास्त. भाई वातावरण एक नंबर आहे. भाई एक नंबर आहे. अरे बाप. भाई थिएटर कसं आहे? हात काढणं खाली, हात काय मध्ये मत टाकतो. ए भाई प्रत्या रडू बिडू नको. डोट पाणीच घरी. प्रत्या लव्ह स्टोरीले गाणे. एक तर सिंगल आलेला आहे तू. इथं आम्ही गळ्यात पडून नाही देत बर. पावसात भिजलेलो आहे गावाचं. आता आलोय तर चालू झाली फिल्म. हा आता म्हटलं रे आज नको रे भाऊ. अरे सीपीआर देतो. सीपीआर देतो. सीपीआर देऊ नाही ना. ठीक आहे ना. चला रे बस ना भाऊ. आता काय रडतो एवढं?
इथं आता एक्झिट करतोय आम्ही या थिएटरच्या बाहेर. प्रतीक भाई ना तिथं बेहोश झालता माहिती का, त्याला कस तरी उठवलंय. त्याचं झालं. त्याच्यानंतर मग प्रेमची बारी होती. प्रेमला ब्लॉग मध्ये प्रेमला ब्लॉग मध्ये बघितलंच असेल तुम्ही. अरे आता बस झालं ना भाई, गेरे याला शांत कर बरं याला. ओ थिएटर कसा होता, एक नंबर होता की काय नाव होतं थिएटरचं? मुक्ता A2 सिनेमा. कोणता मुक्ता A2 सिनेमाज. मुक्ता A2 सिनेमावरती आलो होतो पिक्चर बघायला. मस्त. वरनं आलो, खाली आलतो बघायला, म्हणजे पिक्चर बघायला आलतो. वर आता प्रेमी जायचं का बिर्याणी खायला मस्त सागाडन मध्ये बिर्याणी खायला जाऊ रे त्या दिवस सारखी. पैसे लागतं खरे. हा पैसे कोणाला माणसाला हे भाई पार्किंग गाडी कुठे पार्क केली ती. मस्त थिएटरची मागची बॅक साईड आहे. या इथून एक्झिट होतं. आता इकडून अशी पार्किंग आहे तिकडं. भैया प्रत्या आलता ना भाई डायरेक्ट 7 हिल्स मध्ये डायरेक्ट पुरे मोहल्ले की भ्यायची. काय घ्यायचं प्रत्या? डायरेक्ट पुऱ्या मोहल्ल्याची हा पुरा मोहल्ला इथं. काय घ्यायचं जायचं कुठं पर्यंत? ते शोपीस घ्या वाटू राहिलं रे मला. ते शोपीस दिसतंय का ते घ्या वाटतंय मला. ते घेऊ आपण तुला बनवायला. ए यार त्या सुद्याचा कॉल येतोय त्याला भेटून घेऊ ना. तर फायनली गाईज आता रात्रीचे 10 वाजले. आता पोहोचलोय कन्नड बस स्टँड वरती. पुरा भिजलोय भाई. तेव्हा प्रत्या पुरा भिजून जायला गाडी चालू माहिती की. पाय तुम्ही नाही भिजत, मी भिजले पुढे दिसून आले कपडे. भैया सगळेच भिजेले आणि पाऊस भिले होता. मी बाहेर होतो. आला फोन भाई. चला मित्रांनो उद्याच्या ब्लॉग मध्ये भेटतो. लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा. न सांगता चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये.